प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं मी स्वागत करतो. And we welcome you all in the name of Lord Jesus Christ. पराक्रमी परमेश्वर देव, The Lord who is a marvelous God. तो सामर्थी परमेश्वर देव, And He's a powerful God. गौरवी देव, He's a glorious God. जो एकटाच अद्भुत कृत्य करतो, He does marvelous deeds in our जो life. आपल्या लोकांच्या जीवनामध्ये महत् कृत्य करतो, He does great deeds for His people. ज्याच्याकडे आपल्या लोकांसाठी अवर्णनीय दानं आहेत, And He has great gifts for His people. जो आपल्या लोकांना विपुल वरदानाने भरतो. He gives great blessings to His people. त्या देवाच्या पंखाखाली आम्ही पुन्हा एकदा आलो आहोत And we are under His wings once again. आणि पुन्हा एकदा तृप्ततेचा अनुभव आपल्या बापाच्या घरामध्ये आम्हाला प्राप्त होणार आहे. And once again we have to experience the same in our Father's house. आज आम्ही कुठे आलो आहोत बरं? And where are we today? आम्ही आमच्या बापाच्या घरामध्ये आहोत And we are in the Father's house. आणि आमच्या बापाच्या घरामध्ये तृप्तता आहे. And we have got fulfillment there. आमच्या बापाच्या घरामध्येच आमची सर्व गरजाची पूर्णता आहे. And everything will be fulfilled in the Father's house. आणि ज्या वेळेस आम्ही आमच्या बापाच्या घरामध्ये येतो, And when we come into our Father's house, आमच्या तिन्ही गरजा भागल्या जातात. all our three needs are fulfilled. मनुष्य Man, देह आहे, and he is flesh, मनुष्य आत्मा आहे and his spirit, आणि मनुष्य जीवन आहे. and he is life. जीव आत्मा शरीर असा मनुष्य आहे. And life, body, and spirit is man. आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या बापाच्या घरामध्ये येतो And we come to Father's house, आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या बापाच्या जवळ येतो, we come close to him, तो काय करतो माहितीये का? and what does he do? तो आमच्याशी बोलतो. He talks to us. आणि ज्यावेळेस तो आमच्याशी बोलतो, And when he talks to तो us, आमच्या जीवाची गरज भागवतो. and he fulfills our needs. ज्यावेळेस तो आमच्याशी बोलतो, When he talks to us, तो आमच्या आत्म्याची गरज भागवतो. he fulfills the needs of our आणि spirit. ज्यावेळेस तो आमच्याशी बोलतो, And when he talks to तो us, आमच्या आत्म्याची गरज he भागवतो. fulfills the needs of आणि our spirit. निश्चितच And for sure, पुन्हा एकदा once again, आजच्या सकाळच्या समयामध्ये in the morning today, परमेश्वर देव Lord Jesus आमची गरज भागवणार आहे. is going to fulfill our आपले needs. हात उंच करूयात का आणि म्हणूयात, आज पुन्हा एकदा माझा बाप माझी गरज भागवणार आहे. हालेलुया. Hallelujah. स्तोत्र 95 मध्ये बायबल सांगतं, Psalms 95. या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करूयात, आपल्या तारून दुर्गाचा जय जयकार करू. Oh, come, let us sing to the Lord. Let us shout joyfully to the rock of our salvation. उपकार स्मरण करत And with thanksgiving, आपण त्याच पुढे जाऊ, let us come in His presence. स्तोत्र गाऊन And let's singing Psalms, त्याचा जय जयकार करू. shout joyfully to Him. कारण परमेश्वर Because the Lord थोर देव आहे. is a great God. तुमचा आणि माझा बाप Your and my Father थोर देव आहे. is a great God. पुढे वचन सांगतं, So the word says, तो थोर राजा आहे. and He's a great King. तुमचा आणि माझा बाप Your and my Father तो राजा आहे. is a great King. तो राजांचा राजा He's the आहे. King of Kings. तो प्रभूंचा प्रभू He's the आहे. God of gods. सर्व सत्ता त्याच्या हातामध्ये All आहे. power belongs to Him. सर्व सामर्थ्य त्याच्या हातामध्ये All power belongs to तो Him. शब्द बोलला, He said the word, आकाश आणि पृथ्वीची निर्मिती झाली. and heaven and earth तो were शब्द created. बोला. He said the word, आणि ज्या ठिकाणी अंधकार होता, where there was त्या darkness, ठिकाणी प्रकाश उत्पन्न the झाला. light was created व there. पृथ्वी आकार विरहित होती And the earth was आणि without shape. पवित्र आत्मा ज्यावेळेस त्या ठिकाणी वाहला, And when the Holy Spirit was going around, पृथ्वीला एक आकार प्राप्त झाला. and the earth had a shape. त्याचप्रमाणे In the same way, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अंधकार असतो, when there's darkness in our त्यावेळेस life, आम्हाला वाटतं when we feel की आमचं जे जीवन आहे त्याला आकार नाही. our life is shapeless, आम्ही कुठं चाललो आम्हाला माहित We don't know where we are going. आमच्या समोर अंधकार आहे. There's darkness before us. भविष्याची खात्री नाही. there's no माझ्या assurity of लेकरांचं काय future. होणार? What will my माझं children काय happen? होणार? What will माझ्या happen of आरोग्याचं me? काय होणार? How will I अशा heal? अंधकारामध्ये In such a darkness, परमेश्वराचं वचन माझ्याकडे येतं the word of God comes आणि to me. परमेश्वराचं वचन And word of God, हे प्रकाश आहे. it is light. आणि ते माझ्या जीवनामध्ये आशा निर्माण And it करतं. creates hope in आणि my life. आशा देणाऱ्या वचनाकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं And we आहे. need to pay attention to this कारण word. आमच्या देवाने, For our God, आमच्या बापाने for our Father, आपल्या लोकांसाठी for His people, अतिमहान अशी वचनं दिलेली He's given आहेत. great words for His people. अतिमहान वचन, Great verses. त्या वचनाच्या द्वारे And through these verses, तो आम्हाला तृप्त करतो. He's fulfilling us. त्या वचनाच्या द्वारे Through these verses, तो आम्हाला उत्तेजित करतो. He's encouraging us. त्या वचनाच्या द्वारे Through these verses, तो आम्हाला आमचे रोग मुक्त करतो. He's healing our sickness. त्याच्या वचनामध्ये And through these verses, देहाला आरोग्य and healing to our body, आणि हाडांना सत्व and आहे. nourishment to our व bones. त्याच्या वचनामध्ये And in these verses, भविष्याची शाश्वती and आहे. assurance of the तुझं future. वचन आम्हाला The सांगतं verse tells us, तुम्हाविषयीचे माझे संकल्प I have plans for you, हिताचे आहेत, good for you, आदिताचे नाही. not bad for you. हालेलुया. Hallelujah. आणि वचन पुढे सांगतं, And the word tells तो us, सर्व देवाहून and
of all gods. तो श्रेष्ठ आहे. He is great above all तो gods. प्रत्येक गोष्ट And everything, त्याच्या समोर नमते. and everything bows down before him. हालेलुया. Hallelujah. प्रभू माझी गरज भागवणार आहे. And God is fulfilling my needs. आमेन. Hallelujah. प्रियानो, बायबल सांगतं And the Bible tells us, इब्रिकाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये, Hebrews 1:1, आणि प्राचीन काळी and in the olden times, परमेश्वर देव and God Jesus, अंशांशाने and in fractions, आणि प्रकाराप्रकारे and in many types, आपल्या लोकांशी, He used to talk, आपल्या पूर्वजांशी, and through the ancestors, आपल्या पूर्वजांशी to our ancestors, तो संदेशांच्या द्वारे बोलला. and through the prophets He used to talk. जुन्या करारामध्ये In the Old प्रभू Testament, वेगवेगळ्या माध्यमातून बोलत असते, through different mediums He used परंतु to जे talk. व्यक्ती जे पाचारण होतं But the calling, ते देव आपल्या लोकांशी संदेशांच्या द्वारे बोलत होता. the calling through the prophets He used to आणि talk to His people, विशेष करून तो फक्त इस्रायल देशासाठी बोलत होता. and only used to talk to the आणि Israel. त्यावेळी जे इस्रायल लोकांच्या विरोधात उभे राहत असत, And the people opposing the Israelites, आणि पुढे भविष्यामध्ये जे दुसरे राष्ट्र आहेत त्यांच्यासाठी ते फक्त संदेशांच्या द्वारे बोलत होता. for the nations in the future He used to talk through the prophets. परंतु नवीन करारामध्ये But in New Testament, परमेश्वराने Lord ठरवलं की आपली वधू जी आहे decided for His ती bride, दाग विरहित, so should we ती wrinkleless, सुरकर विरहित should we असावी. stain free, त्याची जी वधू आहे, and the bride, तिची जी मंडळी आहे, the church, तिला तो पूर्ण करू इच्छितो. He wants to perfect the जसा church. ख्रिस्त परिपूर्ण आहे, Like God is तशी perfect, त्याची मंडळी परिपूर्ण असावी. and like His church should be म्हणून perfect. देवाने ठरवलं So He decided, की त्याने 5 पदरी सेवा मंडळीमध्ये नेमल्या. so the fivefold ministry was यासाठी established की for, जुन्या करारामध्ये in the Old ते Testament, फक्त for only संदेशांच्या द्वारे बोलत होता. through the prophets He used to talk. परंतु नवीन करारामध्ये But in the New Testament, मंडळीची उन्नती व्हावी, so that church should grow, मंडळी परिपूर्ण व्हावी, the church should be मंडळी perfected, ऐक्यामध्ये पौर्णतेमध्ये वाढावी, church should grow in unity, ख्रिस्ताच्या पूर्णतेमध्ये वाढावी, should grow in perfection, देवाच्या कार्यामध्ये सज्ज व्हावी. and work of God. आणि महत्वाचं म्हणजे An important thing, मंडळीच्या द्वारे through the church, देवाचं गौरव व्हावं, God should be glorified, यासाठी so that, देवाने 5 पदरी सेवा नेमल्या. that's why fivefold ministry was इफिसकाराच्या appointed. पत्राच्या 4 अध्यायामध्ये आम्ही वाचू And शकतो. Ephesians 4 we read that. आणि ज्या वेळेस आम्ही मंडळीमध्ये येतो, And when we come to the church, ज्या वेळेस आम्ही देवाच्या मंदिरात येतो, when we come to God, देव काय करतो माहिती What does God do for us? 5 पदरी सेवांच्या द्वारे, through the fivefold ministry, ह्या 5 पदरी सेवांच्या द्वारे through the fivefold ministry, तो काय करत असतो? what does He do for us? तो आमची रचना करत असतो. And He is establishing us, म्हणा पहिली गोष्ट रचना करणं, and establishing us, रचना करणं, माझी वाढ करणं, and growing me, माझी बांधणी करणं. building me. हालेलुया. Hallelujah. दुसरी गोष्ट, And the second thing, ख्रिस्ताच्या ऐक्यामध्ये in the unity of Christ, आणि ख्रिस्ताच्या प्रौढतेमध्ये माझी वाढ तो करतो. and in the maturity of Christ I grow. तिसरी गोष्ट, And third thing, ख्रिस्ताच्या पूर्णतेमध्ये त्याची इच्छा आहे की आम्ही वाढावं. and it is His will that we grow in His perfection. तर तिथेच आम्ही थांबू ना की And we should stop तर there. आम्ही सेवा करावी. We should serve Him. आणि ह्या सर्वाच्या द्वारे And through all of these, 5वी गोष्ट, the fifth thing, प्रत्येकाच्या जीवनातून in all of our lives, शिलो मंडळीच्या द्वारे, through the Shiloh church, शिलो मंडळीच्या प्रत्येक घटकाच्या द्वारे every member of Shiloh ओ church, देवाचं गौरव व्हावं. God should be आम्ही का glorified. जमलो आहोत बरं? Why are we here कारण together? आमच्या जीवनातून देवाचं गौरव होणं Because through our गरजेचं life, आहे. God should be glorified. आम्ही का स्तुती आराधना करतो? Why do we worship and कारण praise? ज्याची आराधना आम्ही करतो, Because the one we worship, त्याची स्तुती आम्ही करतो, the one we praise, तो आराधनेस योग्य आहे. He is worthy of ओ, that तो praise. गौरवी देव He is परमेश्वर a आहे. glorious God. तो अगम्य प्रकाशात वस्ती करतो, And He dwells in the light. तो अनन्य देव परमेश्वर आहे. He is a great God. त्या समान कोणी There's no नाही. one like Him. हालेलुया. Hallelujah. आणि आज प्रियानो, And today, beloved, आज देव पवित्र आत्म्याच्या द्वारे, ज्या वचनाद्वारे तो आमच्याशी बोलणार आहे, and the Holy Spirit is going to talk to us through the ते word. वचन आहे That verses, नीती सूत्राचं पुस्तक Proverbs 10वा अध्याय 10, आणि 21 वचनाचा पहिला 10 and भाग. 21. धार्मिकाची वाणी बहुतांचे पोषण करीते. आमेन. बायबल काय सांगतं? धार्मिकाची वाणी बहुतांचं पोषण करते. आता हे जे वचनाचं जे इंग्लिश ट्रान्सलेशन आहे ना, त्याच्याकडे लक्ष द्या. And let us read the English translation of Proverbs 10 and 21. The lips of the righteous feed many. कोणीतरी कॉंग्रिगेशन मधून कोणीतरी वाचाल का प्लीज? नीतिवचन 10:21, Proverbs 10:21. इंग्लिश मध्ये प्लीज सिस्टर. The
लिप्स ऑफ द रायचस. मराठीमध्ये आपण काय म्हटलं, मराठीमध्ये काय लिहिलंय त्या ठिकाणी, धार्मिकाची वाणी. जर एक्झॅक्ट इंग्लिश ट्रान्सलेशन केलं तर व्हॉइस ऑफ द रायचस यायला पाहिजे ट्रान्सलेशन, पण मूळ ट्रान्सलेशन काय माहितीये काय वचनाचं, धार्मिकाची ओठ. And the lips of the righteous is the right translation. आणि कुठल्या ट्रान्सलेशन मध्ये, In any बघा, translation, if तुम्ही you see, वाचाल if you read this, तिथं काय लिहिलंय माहितीये का, what is written there? धार्मिकाचे ओठ. The lips of the righteous. आमेन. Amen. आणि मग आज काय कोणत्या वचनातून पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन करताय माहितीये का, And through what words God is going to speak to us? धार्मिकाचे ओठ The lips of the righteous, बहुतांचं पोषण करतात. they feed many. त्याची आधी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. So I want to tell you a thing before that. प्रत्येक गोष्टची जी पूर्तता आहे, The fulfillment of everything, जे आपण आधी पण पाहिलं, we read it before, ती मंदिरामध्ये होते. and it comes to act in the church. प्रत्येक भविष्यवाणीची जी पूर्तता आहे, Every prophecy fulfillment, प्रत्येक आशीर्वादाची जी पूर्तता आहे, completion of every ती blessing, मंदिरामध्येच आम्हाला प्राप्त होते. and it comes to आम्ही reality in म्हणाल the का? church. Amen. हालेलुया. Hallelujah. आणि लूक याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये And Luke 2, आणि त्या ठिकाणी शिमोन ह्या देवाच्या दासाबद्दल बायबल सांगतं. and it is written about Simon आणि हा जो देवाचा दास होता, and the servant of God, त्या काळामध्ये जी आत्मिक भ्रष्टता त्या ठिकाणी माजली होती, and the spiritual corruption that was there in that time. त्याच्यामध्ये जे थोडके देवाला विश्वासणारे जे होते, There were some people who are faithful to जे God, देवाचं भय धरणारे होते, they are fearful to God, आणि ते मसीहाची वाट पाहत होते, they are waiting for the जे Messiah, तारणाऱ्याची वाट पाहत they होते. are waiting for salvation, तो त्यांच्यामधला हा एक धार्मिक पुरुष होता. and he was the one righteous among them. आणि देवाच्या आत्म्याने And the Spirit of God त्याच्याशी बोलला, and talked to him. देवाचा आत्मा त्याच्याशी बोलला, Spirit of God talked to आणि him, त्याला देवाने सांगितलं, and he told him, त्याला खात्री दिली, and he assured him, जोपर्यंत till तू मसीहाला पाहणार नाहीस, you don't see the Messiah, तू मरण पावणार नाही, you won't die. तुझा मृत्यू होणार You won't नाही, die. तू मरणार नाही, You won't die. तू जग सोडणार नाही. You won't leave the world. ही देवाने त्याला खात्री दिली And the होती. assurance given by God आणि to him. मग ही खात्री ज्यावेळेस त्याला प्राप्त झाली, So when he got the assurance, आता हे वचन त्याला कधी कुठे मिळालं हे आम्हाला माहित नाही. where did he get the word? We don't know that. तो घरात होता त्यावेळेस हे वचन त्याला देवाने दिलं का, We don't know if he was in the house and he got the word. तो शेतात होता त्यावेळेस देव त्याच्याशी बोलला हे He आम्हाला माहित was on नाही. the field and God talked to him. We तो don't know. धाब्यावरती होता का हे आम्हाला माहित We नाही. don't know where he was. तो बिछाण्यावरती होता का हे त्याला माहित Was he नाही. in the bed during that पण time? तो एक गोष्ट त्याला माहित होती, He knew one thing. भविष्यवाणीची पूर्तता व्हायची असेल If the prophecy has to be तर fulfilled, मला मंदिरात राहणं गरजेचं आहे. I need to be there in the आणि मग temple. तारणाराचं दर्शन त्याला कुठं प्राप्त झालं बरं, So where did he get to see the तारणाराचं Messiah? दर्शन, Where is Savior? त्या भविष्यवाणीची पूर्तता, Fulfillment of the prophecy प्रभूचा अभिवचन and the assurance of Christ. कुठे पूर्ण झालं, Where did he get that? मंदिरामध्ये त्याला ख्रिस्ताचं दर्शन प्राप्त In the झालं. church he got to see जर Christ. तुमच्या आणि माझ्या सारखं जर त्याने विचार केला असता, If he thought about you and मला me, देवाने अभिवचन दिला की and God has given me देवाच्या assurance, दासाने माझ्या डोक्यावरती हात ठेवला की servant of God has laid his hand upon माझ्याद्वारे me, महाराष्ट्रभर सेवा होणार आहे. so I am going to serve मी God. घरातच बसणार आता. So I won't do anything. त्यानो शिमोनला ख्रिस्ताचं दर्शन झालं नसतं, So Shimon wouldn't have seen God. भविष्यवाणीची पूर्तता झालीच नसती. The assurance wouldn't have been आजही fulfilled. आमच्यामध्ये अशा अनेक आहेत, So many people are there. अनेक वर्ष देवाचे अनेकदा अनेक मोठमोठे देवाचे दास मंदिरामध्ये येतात, Many servants of God come to the church देवाची वचनाची घोषणा ते करतात, and they preach the word of पवित्र God. आत्म्याच्या द्वारे अनेकांसाठी ते भविष्यवाणी करतात. And through the Spirit they prophesy so तरी many. सुद्धा Even then, ती भविष्यवाणीची पूर्तता होत the नाही. prophecy isn't fulfilled. मी नेहमी म्हणतो, Again I say, मी नेहमी म्हणतो, I say always, विशेष करून जे गुरुवारी येतात त्यांना माहिती आहे, मी नेहमी म्हणतो गडबड नीचे या ऊपर आहे. so where is the problem? It's down or up? भविष्यवाणी पूर्ण होत नाही, गडबड कुठे खाली आहे की वरती आहे. The prophecy isn't fulfilled. Where's the problem? एक होय, समय योग्य समय होणं गरजेचं आहे, येणं गरजेचं आहे, पण बऱ्याचदा काय होतं आम्ही प्रतिसाद देत नाही. So the right time has to come, but then we need to respond. आणि प्रतिसाद देण्याची पहिली पायरी काय माहितीये का, What is first step to response? जितकं जास्त होईल The more you can, तितकं आम्ही देवाच्या मंदिरामध्ये येणं गरजेचं we आहे. need to step in the temple of God. जितकं जास्त होईल More we can, आम्हाला सहभागितेमध्ये येणं need गरजेचं to come आहे. into fellowship. का
का माहितीये का? Why so? कारण देव आपल्या मंदिरातील समृद्धीने आपल्या लोकांना तृप्त करतो. Because he fulfills that with his त्याच्या prosperity. अन्नामध्ये जो रोपलेला असतो, And who is planted in त्याच्या his मंदिरामध्ये courts, जो रोपलेला असतो, who is planted in the तोच temple, समृद्ध होतो. only he prospers. हालेलुया. Hallelujah. आणि आज कोणतं वचन आम्ही पाहत आहोत? And what verse are we reading देव today? आमच्याशी काय बोलत आहे? What is he reading today? धार्मिकाचे ओठ And the lips of the righteous, बहुतांचं पोषण करतात. and they feed many. आणि दोन प्रकारचे धार्मिक आहेत प्रियानो. The two types of जो righteous. परिपूर्ण धार्मिक, The one is a perfect righteous, परिपूर्ण धार्मिक, the fulfilled righteous, जो धार्मिकतेचा उगम आहे, and he is the source of righteousness. तो म्हणजे The one, तुमचा आणि माझा स्वर्गीय पिता. your and my heavenly Father. आणि आज त्या पित्याच्या ओठांबद्दल आम्ही बोलणार आहोत. And we are talking about the lips of the Father. आणि यावेळेस आपण पाहणार आहोत लूक याचा 15वा अध्याय. And Luke 15. आणि लूक 15वा जो अध्याय आहे, And Luke 15. आणि ह्यामध्ये येशू ख्रिस्त 3 दाखले सांगतो. And he gives 3 parables आणि here. पहिला दाखला कुणाबद्दल आहे बरं? What is the first parable about? मेंढर. The lost sheep. मेंढरू हरवलं. The sheep was lost. आमेन. Amen. त्यात आणि जे पवित्र शास्त्राचा अभ्यास करतात, जे थिओलॉजियन्स आहेत, Those who study the Bible, the theologians, आणि ते म्हणतात त्यांनी हा जो 15वा अध्याय आहे and the 15th chapter, त्याला एक टायटल दिला आहे. it has a title. आणि इंग्लिश मध्ये आहे द पॅराबल ऑफ लॉस्ट. And the parable of the lost sheep. म्हणजे नॉट शिप, पॅराबल ऑफ लॉस्ट. The parable of the lost. म्हणजे हरवलेले दृष्टांत. And the parables of those who are lost. कारण त्याच्यामध्ये 3 गोष्टींबद्दल सांगितलं आहे. And 3 things are written there. एक मेंढरू, About the sheep. मेंढरांचं काय झालं? एक मेंढरू काय झाला? हरवला. So one of the lamb was lost. दुसरं काय आहे? What is second? नाणं. The coin. नाणं सुद्धा काय झालं? हरवलं. The coin was आणि lost. तिसरा म्हणजे काय माहितीये का? And what was the third? तो मुलगा, The son. उधळा पुत्र. And the prodigal son. आणि बायबल सांगतं की आम्ही देवाचे मेंढर आहोत. And we are the sheep of God. आणि ज्यावेळेस आम्ही 95 अध्याय वाचला स्तोत्राचा, And when we read Psalms आणि 95, त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं and it is written there, की तो आम्ही 7वं वचन, 7th verse. कारण तो आपला देव आहे. कारण तो आपला देव आहे. Because he is a God. आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा And we are the people of his pasture. आणि त्याच्या हातचा कळप आहोत. And it's the sheep of his hand. आम्ही त्याच्या हातचा कळप आहोत. We are a sheep of his आणि hand. तो आपल्या कळपाची निगा राखतो. And he takes care of his तो sheep. आपल्या कळपाचं पोषण करतो. And he provides for his sheep. आणि त्याच्यासाठी त्याचे मेंढर मौल्यवान आहेत. And his sheep is important for him. आणि नंतर तिथे दुसरा जे आहे ते आहे नाणं. And the second thing is the coin. आणि नाणं म्हणजे काय? धन. And it is the prosperity. आणि लेकरांविषयी बायबल सांगतं की संतती हे देवाने दिलेलं धन आहे. And about children, it is written that they are the prosperity from God. आमच्या पोटाद्वारे जर आमच्याद्वारे जे लेकर जन्माला येतात, So the children that come forth through us, जर त्याला देव धन म्हणतो, if God is calling मग it as prosperity, ख्रिस्ताच्या द्वारे जर आम्ही देवाचे लेकर आहोत, so if we are children of God to आम्ही Christ, देवाचे धन आहोत. and we are the prosperity आणि of हे God, देवासाठी मौल्यवान आहे. and we are precious for आणि God. म्हणून येशू ख्रिस्त हरवलेला नाण्याचा दाखला त्या ठिकाणी देतो. That is why he is given the parable of the lost आणि coin. तिसरी म्हणजे महत्वाची, आणि तिसरा जो दाखला आहे, And the third parable, that is आणि तो उधळ्या पुत्राचा आहे. parable of the prodigal and the lost son. आणि उधळ्या पुत्राच्या त्या दाखल्याच्या द्वारे प्रियानो, And about the prodigal son, आम्ही देव राज्याची रहस्य जाणण्याचा प्रयत्न आज करणार आहोत. and we'll try to know the secrets of the kingdom of God. कारण लूक याचा 8वा अध्याय Because Luke 8, 10व्या वचनामध्ये बायबल काय सांगतो? वाचूयात का ते वचन ब्रदर? तो म्हणाला, देवाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हाला दिले आहे, परंतु इतरास ती दाखल्याने सांगितले आहेत. हालेलुया. hallelujah. देवाच्या राज्याचे रहस्याचे दान जाणण्याचा अधिकार कुणाला मिळाला आहे? आम्हाला म्हणा आम्हाला मिळाला आहे.
To you it has been given to know the mysteries of the kingdom of आज God. देव आमच्याशी बोलत आहे. When God talks to us, त्यावेळेस देवाचा आत्मा आमच्याशी बोलत the आहे. Spirit of God talks to आम्ही us. काय ऐकत आहोत बरं? And what are we listening आम्ही to? देवाच्या राज्याची रहस्य ती जाणून घेत And आहोत. we are knowing the mysteries of the kingdom of God. हालेलुया. Hallelujah. आणि यावेळेस आपण दाखल्याकडे आपले लक्ष वेधित करणार And so आहोत. let us know the parable now. आणि लक्षात ठेवा, And listen to this. आपण कुठून सुरुवात केली? Where do we started from? कोणत्या वचनातून आम्ही सुरुवात केली? Which verse did we start from? धार्मिकाचे ओठ The lips of the righteous, बहुतांचं पोषण they करतात. feed many. आणि त्याच्या आधारितच And according to that, ह्या दाखल्याकडं आम्ही पाहणार आहोत. let us read this parable. त्या वचनानुसारच According to the word, हा दाखला आम्ही वाचणार let आहोत. us read this parable. 11 वचन वाचूयात का? And the 11th verse. आणखी तो म्हणाला, कोणी एका मनुष्याला 2 मुलगे होते. वचन काय सांगतं या ठिकाणी? बायबल सांगतं, येशू म्हणाला, आणखी तो म्हणाला, कोण आहे का मनुष्याला 2 मुलगे होती. Then he said, a certain man had 2 sons. त्या वचनामध्ये And in this verse, 2 भाग आहेत. there are 2 types. पहिला भाग, The first part, कोणा एक मनुष्याला, for a certain man. आणि एका मनुष्याबद्दल आम्ही या ठिकाणी जाणत आहोत. And we are reading about a certain man. एका व्यक्तीबद्दल बायबल या ठिकाणी One सांगत person आहे. we are reading about. दाखल्यामध्ये येशू ख्रिस्त एका मनुष्याबद्दल सांगत आहे. The parable is about a one person. आणि दाखला जो आहे, And the parable, येशू त्याचा वापर करत असे Jesus is using it जेणेकरून so that त्याच्या शिष्यांना his disciples, स्वर्गाचं राज्य कसं आहे, how is the kingdom of heaven, स्वर्गाच्या राज्यामध्ये कसा प्रवेश how to करायचा, enter the kingdom of heaven, स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्ही कसे वाढावं, how do we grow in the kingdom of स्वर्गाच्या heaven, राज्यासाठी आम्ही कसे उपयोगी वाचावं, how do we make ourselves ते तो useful. शिकवत होता. He is teaching them. आणि या ठिकाणी येशू म्हणतो, And Jesus is saying there, एक मनुष्य होता, one person was there, एक मनुष्य, a man. एकच मनुष्याबद्दल येशू बोलतो. Only one man is talking म्हणजे about. येशू फक्त एकाच देवाबद्दल बोलतोय. So that Jesus is talking about one God. आकाशाखाली मनुष्य मात्रामध्ये फक्त एकच नाव आहे, त्याच्यामध्ये थारण आहे. And there is only one salvation, one name. एकच जिवंत देव आहे. Only one God is living. आणि तोच जिवंताचा आणि मृत्यू आणि जे मरणाऱ्यांचा आहे त्यांचा न्याय एक दिवशी तो करणार आहे. And only He is the one who एकच judges. ते परमेश्वर There is आहे, only one God. जो आराधनेस पात्र आहे. And He is worthy of worship. तो एकच ते परमेश्वर There आहे, is only one God. ज्याला कान आहे आणि तो ऐकतो. Who has ears and He hears तो it. एकच ते परमेश्वर There आहे. is only one God. ओ त्याला डोळे आहे, तो पाहतो. Who has eyes and He can तो see. एकच ते परमेश्वर आहे. Only one त्याला God. मुख आहे आणि तो बोलतो. And who has आणि आज पुन्हा mouth एकदा and He can त्याच्या speak. आत्म्याच्या द्वारे And through His Spirit तो today, आमच्याशी बोलत आहे. He's talking to us. आणि पुढे वचन सांगतात And further He says, की त्याला 2 मनुष्य होते. and He had 2 sons. आणि प्रियानो, वेगळेपण दाखवण्यासाठी And to distinguish between them, कमीत कमी to minimum, 2 वेगळ्या जातींची आवश्यकता असते. and 2 different types should be there. विभिन्नता दाखवण्यासाठी And to distinguish between आणि things, वेगळेपण दाखवण्यासाठी to show the difference, कमीत कमी minimum, 2 भिन्न जातींची गरज असते. and 2 different types should be आणि there. म्हणून या ठिकाणी And that is why येशू ख्रिस्त 2 पुत्रांबद्दल म्हणत आहे. Jesus is talking about 2 sons. जगामध्ये फक्त 2च गोष्टी आहेत. In the world, only 2 things are there. आणि एक आहे प्रकाशाची सत्ता आणि अंधकाराची सत्ता. And the power of darkness, power of light. आणि एक तर आम्ही अंधाराचे पुत्र असू शकतो किंवा आम्ही उजेडाचे पुत्र, प्रकाशाचे पुत्र असू शकतो. We can be sons of darkness or the sons of light. आणि म्हणून येशू ख्रिस्त फक्त 2 मुलांबद्दल सांगतो. And that is what Jesus speaks about 2 people only. कारण त्या काळामध्ये Because in those times, मनुष्यांना जे कुटुंब असायची ती मोठी असायची. family used to be bigger. आणि एखाद्या बापाला फक्त 2च मुलं असणं हे खूप क्वचित असायचं. And father had only 2 sons, it was rare. परंतु हा दाखला शिकवत असताना But while teaching the parable, येशूने अशी जी गोष्ट रचली that Jesus said to them, जेणेकरून त्याच्या शिष्यांना समजावं so that the disciples should understand, आणि आम्हालाही समजावं. and so we should understand, जगामध्ये अनेक भिन्नता असतील, there are many differences in the world. परंतु देवाच्या नजरेमध्ये फक्त 2 भिन्नता But आहेत. in the eyes of God, there are 2 एक differences. आहे, There are 2 types. प्रकाशाची पुत्र The first are the sons of light, आणि अंधकाराचे पुत्र. and second sons of darkness. पुढे वचन वाचूयात. And further we read, त्यातील धाकट्या बापाला म्हणाला, and the younger of them said to the father, बापा मालमत्तेचा माझा वाटा Father, give me portion of goods मला द्या. that falls to me. आणि हा काय म्हणतो माहितीये का? And what did he say? आम्हाला माहितीये
आणि हा दाखला आम्ही लहानपणापासून वाचतो. And we are reading these parables in childhood. आणि जगामध्ये सगळ्यात पॉप्युलर किंवा सगळ्यात वाचला गेलेला आणि सगळ्यात ज्यांनी बायबल वाचलं पण नाही, ज्यांना जर दाखले माहीत असतील तर हा दाखला पहिल्या क्रमांकावरती असतो. And the most widely read parable in the world, the people who know the first parable, it is this one. आणि आम्हाला माहित आहे की हा मुलगा काय म्हणतो माहितीये का, So what does the son say? की मला माझं काय द्या, माझा अधिकार द्या. Given the portion of good that आणि falls to me. ह्याच्यावरती मी जास्त वेळ घालवणार नाही, And no one spend much time कारण on जे it. मुख्य विषय जो आमचा आहे Because the main topic, तो आहे धार्मिकाचे ओठ because lips of the righteous बहुतांचं पोषण करतात. feeds many. परंतु थोडा गोष्टी आम्ही त्याकडे पाहणार आहोत आणि मग पुढे जाणार So आहोत. let's read about it. आणि महत्वाची गोष्ट ह्या वचनातून आम्हाला काय समजते माहितीये And का, what do we understand in this verse? हा मुलगा काय म्हणतो, What does the son say? माझा जो मालमत्तेचा जो हिस्सा आहे तो मला द्या. Given the portion of goods that falls to me, महत्वाची गोष्ट, the important thing, ह्या मुलाने ते कमवलं होतं का, did the son earn that? मेहनत त्याने केली होती का, Did he work hard for it? घाम त्याने गाळला होता का. Did he put his sweat on it? मग तो कसं काय म्हणतो की माझी मालमत्ता मला द्या, How does he say that give my part to कारण me? त्याने त्या बापाच्या पोटी जन्म घेतला होता. Because he was the father's son. परंतु आणि तो तरी अधिकार गाजवत होता. And so that is why he has the authority. मेहनतीने त्याने काहीच कमावलं नव्हतं. Not by his hard work he आणि earned anything. आज ख्रिस्ती लोक, विश्वासणाऱ्या लोकांची हीच अवस्था आहे. And this is the condition of Christians today. जगा आमच्याकडे जे काही आहे ना, Whatever we have, ते आम्ही नाही मिळवलेलं. and we can't get it by ourselves. बायबल सांगतं स्वर्गातून दिल्या वाचून मनुष्याला कुठलीच गोष्ट प्राप्त होत And नाही. man cannot get anything but being sent by heaven. प्रत्येक गोष्ट, Everything, प्रत्येक आशीर्वाद every blessing, हा स्वर्गातून आहे. it comes from heaven. प्रत्येक चांगली गोष्ट Every good thing ही स्वर्गातून आहे. comes from heaven. तरी सुद्धा So then, आमच्यामध्ये घमंड येतो, we have pride. आमच्यामध्ये अभिमान येतो. We had pride in आणि us. आम्हाला असं वाटतं And we feel that. आमची छाती फुगते And our heart grows. आणि आम्ही म्हणतो की हे सगळं मी मिळवलेलं आहे. And we feel that we achieved आणि या everything. ठिकाणी ह्या धाकट्या मुलाचं तसंच झालं. And the younger son had the same thing. तो विसरून गेला. He forgot it. ओ त्या रक्ताच्या नात्यामुळं त्याला तो अधिकार मिळाला. Because of the relation, he's got the आणि authority. एकदा विश्वासाने विसरून जातात. And we forget our मंडळी believers. विसरून जाते. The church forgets. वधस्तंभावरती निष्कलंक रक्त सांडलं म्हणून आम्ही आशीर्वादित आहोत. Unblemished blood was dropped on the cross. वधस्तंभावरती निष्कलंक रक्त सांडलं म्हणून आमचं तारण Because झालं of blood आहे. we are saved. वधस्तंभावरती निष्कलंक रक्त सांडलं गेलं म्हणून अंधकारातून आम्ही प्रकाशात आलो Because the आहोत. blood was dropped, we came from darkness to light. वधस्तंभावरती रक्त सांडलं गेलं म्हणून आम्ही जे अंधकारामध्ये चाच पडत होतो, आज आम्ही प्रकाशामध्ये चालत Because आहोत. of blood we were struggling in darkness, we came आम्ही to light. विसरून जातो हे रक्तामुळे आहे. We forget that because of the blood. आम्ही विसरून जातो हे आमच्या बापामुळे We आहे. forget that it's because of our sin. बापाचं माझं नातं आहे म्हणून मी आशीर्वादित आहे. We are related to sin, that's why we are blessed. म्हणून सुरुवातीला मी म्हणालो That is why I say in the आम्ही beginning, आमच्या बापाच्या घरामध्ये आहोत. we are in the Father's house. हालेलुया. Hallelujah. आणि पुढे वचन सांगतं, Further we see, आणि त्याने त्यास आपली संपत्ती वाटून दिली. and so he divided it, the livelihood. त्या ठिकाणी मुलगा बोलला. The son said, मुलगा बापाला काय म्हणाला, what the son said, आणि परीक्षेमध्ये पहिली तर हवेमध्ये असं येतं, किसने किसको कहा, कोण कोणाच बोललं, and the Who said to whom? school there's a subject Ha. that we say that who said to whom. आणि पहिल्यांदा मुलगा कुणाशी बोलतोय, So whom does the son talk to? बापाशी बोलतोय. Talks to father. पण बापाने त्या मुलाला उत्तर दिलं का, But what did the father said to the son? इथे लिहिलंय का बापाने त्याला काय उत्तर Did दिलं. the father answer back to the son? बाप त्याला म्हणाला की बेटा नको जाऊ म्हणून, हे सगळं तुझंच आहे. Did the father say don't go? नाही, कारण हा जगातील बापाबद्दल हा दाखला नाही. Because it is not a parable about the worldly father. स्वर्गीय पित्याबद्दलचा दाखला The आहे. parable is about the heavenly आणि father. स्वर्गीय पिता So the heavenly father, आपल्या लोकांवरती जबरदस्ती करत नाही. he doesn't force his people. बापाकडे आपला मालमत्ता मागणं म्हणजे काय माहितीये का, So to ask the father for everything, what does it mean? तारणाचा अनुभव घेणं, Experiencing salvation जिवंत वचनाची माहिती घेणं, and taking the knowledge about the living word आणि चांगलं काय आहे हे समजून
समजून घेणं And what is right, we need to आणि understand. पुन्हा एकदा त्या चांगुलपणाकडे पाठ करणं. And then turning your back to the goodness. पण पुन्हा एकदा इच्छा आमच्या जीवनामध्ये उफाळून येणं. But our desire again comes to fore in our life. चांगलं काय आहे माहित असणं, We know about what is good, परंतु आमच्या अभिलाषा आणि आमच्या वासनेला वाव देणं. but to give way to our desires and wishes. आणि मग पुढे वचन काय सांगतं माहितीये का? So what the verse says? बायबल सांगतं Bible says, तेव्हा त्याने त्यास आपली मालमत्ता वाटून दिली. so he divided to them his livelihood. मित्रांनो, ज्यावेळेस उत्पत्तीमध्ये पाप घडलं And when there was sin in Genesis, आणि ज्यावेळेस हवेने फळ खाल्लं, and when Eve consumed the fruit, देव त्या ठिकाणी होता. God was there. तो सार्वभौम्य परमेश्वर And आहे. he is an omnipresent तो God. त्या हवेला रोखू शकत होता, He could have stopped her, पण तो त्याने रोखलं नाही. but he didn't do that. आजही Even today, ज्यावेळेस आम्ही पाप करतो ना, when we sin, देवाची जर मर्जी असेल if it is the will of God, तर तो त्या ठिकाणी वीज पाडू शकतो. he can put lightning तो there. वारा उत्पन्न करू शकतो. He can create a storm तो there. वादळ उत्पन्न करू He शकतो. can make up a storm there. परंतु त्याने मनुष्याला एक सगळ्यात मोठा अधिकार दिला आहे, Because he even given authority to man निवड करण्याचा अधिकार. to have a choice. म्हणून पाप करणं किंवा मग त्या सत्कृत्यामध्ये वाढणं हा जो निर्णय आहे ना, हा तुमचा आणि माझा आहे. So to sin or to grow in good deeds is your and my decision. आणि बायबल सांगतं की बापाने मालमत्ता वाटून दिली. So the father gave away his possessions. बाप काहीच बोलला नाही. Father didn't say anything. पुढे वचन सांगतं, Further we see, मग फार दिवस झाले नाहीत, and not many days after, तो धाकटा मुलगा the younger son सर्व जमा करून gathered everything together, दूर देशी गेला. journeyed far to the country. तो दूर देशी गेला. He went to a faraway country. दूर देशी गेला म्हणजे काय माहितीये का? So what does it mean? त्याने मालमत्ता घेतली, काही दिवस बापाकडे होता. He took everything. He was with the father. म्हणजे ज्यावेळेस आम्ही पाप करायला परत सुरुवात करतो, So when we start to sin again, देवाच्या आज्ञा ज्यावेळेस आम्ही मोडायला सुरुवात करतो, and when we break the laws of आम्हाला God, वाटतं काही झालं नाही. we don't know what everything आम्ही has चर्चला fine. येत असतो, We come to church. कदाचित आम्ही सेवाही करू शकतो, We can serve Him. परंतु आम्ही कधी दूर देशी पोहोचू, कधी देवापासून दूर जाऊ, आमचं आम्हाला कळत नाही. But we don't know when we are going away from कारण God. बायबल स्पष्ट सांगतं, Because the Bible says, मालमत्ता मिळाल्यानंतर त्याने लगेच बापाला सोडलं नाही. so after he got everything, he didn't leave this father instantly. ज्यावेळेस देवाची समक्षतापासून आम्ही दूर होतो ना, When you go away from the presence of God, लगेच आम्हाला समजत नाही की देवाची समक्षतेपासून आम्ही दूर गेला we don't understand instantly कारण that we त्या are going away. चैनबाजीमध्ये आम्ही मग्न होऊन जातो. Because we are engrossed in the other त्या things. तात्कालिक आनंदामध्ये आम्ही आमचं देहभान आम्ही विसरून जातो. And we are engaged in the worldly happiness. आणि आम्ही चैनबाजीमध्ये आम्ही विसरून जातो की आम्ही आमच्या बापाला सोडला आहे. And we forget everything in those things that we have left the Father. आज अनेक असे आहेत There are many people जे today, मंडळीमध्ये येत होते, they come to church, काही सेवाही करत होते, they were serving. आज जर त्यांचं जीवन बघितलं, If you see the lives अनेक today, जण मंडळीमध्ये येत नाही. many people left the church. सेवेमध्ये तर असणं हा दुसरा भाग. They haven't been there in the ministry. का माहितीये का? Why is it so? कारण ते जो स्वैराचार आहे, Because they act according to their own माझी will. इच्छा. Their own will. असं नाही की हे पित्या तुझी इच्छा पूर्ण हो, It's not like the Father's will be माझी complete. इच्छा पूर्ण हो. My will should be आणि completed. अशाने काय होतं, बायबल सांगतं ऐकलेल्या गोष्टीमुळे कडे तुम्ही लक्ष द्या, नाहीतर त्यातून तुम्ही काय व्हाल? And what does it happen? Just listen to the words You told will to go you, astray. and you will go away from this, तुम्ही त्याच्यातून काय व्हाल? भोकून जाल, दूर व्हाल. and you will go away from it. आणि या ठिकाणी तेच झालं. And here the same thing happened. आपल्याकडे 15 मिनिटं आहेत, We have 15 minutes. पटकन काही गोष्टी आपण पाहणार Let us आहोत. read some things. आणि बायबल काय सांगतं माहितीये का? And what does the Bible say? त्याने आपली सर्व खर्चून टाकल्यावर त्याने पुढे तिथे लिहिलं आहे की त्याने आपलं सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. But when we had spent it all, there arose a great famine in the आणि land. दुष्काळाचा अर्थ काय आहे माहितीये का? What does a famine mean? तुतोडा. And you are lacking. आणि त्या ठिकाणी काही ड्रायनेस. Nothing is good there. Everything is dry. आणि त्या ठिकाणी सर्व हिरवगार जे आहे ते सगळं सुकून जाणं. All greenery is gone dry. मी तुम्हाला सांगितलं, And I told you,
सुरुवातीला त्या पापामध्ये राहण्यामध्ये आनंद असतो. And in the beginning, we feel happy in the sin. एका ठिकाणी बायबल सांगतं आम्हाला हे The Bible tells us की त्या पापामध्ये आनंद आहे, पण त्याचा जो परिणाम आहे ते मरण आहे. there's happiness in the sin, but the result is आणि death. बायबल सांगतं की त्या ठिकाणी दुष्काळ त्याला सफर करावा लागला, की त्याला सहन करावं And लागलं. Bible says he had to go through the famine. आणि ह्या दुष्काळाचा अर्थ काय माहितीये का? What does the famine mean? त्या दुष्काळाचा अर्थ आहे की देवापासून पूर्णपणे विभक्त होणं. And famine means going completely away from God. आणि मग पुढे वचन काय सांगतं माहितीये का? What the word says here. मग तो त्या देशातील And so he in that country, एका रहिवाशाजवळ he went to a citizen. जाऊन त्याला चिटकून राहिला. He joined to himself to him. ज्यावेळेस आम्ही बापाला सोडतो ना, When we leave the father, मग आम्हाला गरज पडते दुसऱ्यांना चिटकून राहण्याची. so then we need to go and join ourselves to ज्यावेळेस others. आम्ही देवाची कडची आमची नजर हलवतो, So when we remove eyes from God, मग आम्ही माणसांवरती अवलंबून राहतो. then we need to depend on others. देवाचं वचन सांगतं So the word of God tells us मनुष्यावरती भरोसा ठेवण्यापेक्षा rather than depending on man, देवाला शरण जाणं बरं. go under the refuge of Lord अधिपतीवरती भरोसा ठेवण्यापेक्षा rather than depending on the kings. परमेश्वराला शरण जाणं बरं. Go under the refuge of the Lord. परंतु आज जर मी माणसांवरती भरोसा ठेवत आहे ना, But if I have faith on man today, जर मी माणसांकडे अपेक्षेने पाहत आहे ना, if I'm expecting anything from people, जर मला असं वाटतं ना की ह्याने मला माझ्या समस्येतून सोडावावं, if I say that someone should deliver me from माझ्या problems, भावाने माझ्या बहिणीने माझी मदत my करावी, brother or sister should help me, मी तुम्हाला सांगतो हे पहिलं चिन्ह आहे की तुमचं लक्ष तुमच्या बापाकडे नाही. it is the first sign that your eyes are not on your father. कारण बायबल But सांगतं the Bible says ख्रिस्त येशू मध्ये तो आमची सर्व गरज गौरवाने पुरवतो. the Lord Jesus fulfills all our needs. हालेलुया. Hallelujah. बायबल सांगतं तरुण सिंहासही वाहन पडते, Even the young lion shall त्यांची उपासमार fast, होते. and he's hungry. पण परमेश्वरती भय धरणाऱ्यांची But those who fear the Lord, त्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाहन पडत they नाही. do not lack anything good. जर आम्हाला माणसांना चिटकण्याची गरज पडते ना, If we have need to go close to man, आम्ही आमच्या ऑफिस मध्ये आमच्या बॉसची खाली खुशाली करत असेल किंवा त्यांना बटरी करत असेल ना, त्यांचं पुढं करत असेल ना, if we have the need to go close to a boss in office, if we have need to go to buttering him, ह्याचा अर्थ आहे की जो उन्नती देतो, the meaning is those who give growth, जो प्रमोशन देतो, the one who gives a promotion, जो ज्याच्यापासूनच विजय आहे, one who has victory for you. त्याच्याकडे माझी दृष्टी नाही. I do not look up to him. हो, जे परमेश्वराचं जे भय धरतात ना, Those who fear the Lord, ते आपल्या अधिकारांचा आदर करतात, they respect the superiors. ते त्यांचा भय धरतात, They are fearful of पण them, त्यांच्या पुढे ते करत नाही. but they never go and butter them. त्याच्यामध्ये there is a thin line, And there's a thin line between that. आणि त्याच्यामध्ये एक फरक आहे माझ्या भावाने माझ्या There's a बहिणीनो. small difference. अधिकाराच्या अधीन राहणं And obeying the आणि superior त्यांची चापलुसी करणं ह्याच्यामध्ये फरक आहे. and buttering the आणि superiors. देवाचा दास कुणाची चापलुसी करत नाही. A servant of God never butters त्याला anyone. जे काही प्राप्त होतं, Whatever servant of God स्वर्गातील gets, देव त्याला देतो. the heavenly Father gives him. पुढे वचन वाचूया. Let us read further. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन And then he went to a citizen त्याला of the चिटकून country राहिला. and he joined him. त्याने त्याला आपल्या शेतात He sent him to the field आणि डुकरे चारावेला पाठवले. to feed the swine. त्याची जी आध्यात्मिक जी पातळी आहे The spiritual level of ती this child, ढासळत गेली. and it went falling down. त्याची जी आध्यात्मिक त्याची जी सोशल पातळी आहे, And the social level of this person, त्याचे समाजामधली जी त्याचं जे पातळी आहे ती पण देवापासून दूर झाल्यामुळे काय होतं माहितीये का, ढासळते. and his level in the society also went falling down. समोर लोक तुम्हाला चांगलं म्हणतील, And people will call good to you. परंतु जर आमच्या जीवनामध्ये भ्रष्टता असेल, But you have corruption in our lives. if there is no integrity in our lives, And we don't have the integrity in our life. आमच्यामध्ये एक ते प्रामाणिकपणा जर नसेल, If we don't have the sincerity in our lives. लोक आमचा खऱ्या मनाने आदर करणार नाही. And people won't respect us with the right mind. लोक त्यांचाच आदर करतात People respect them जे प्रामाणिक आहे. and those who are sincere. Amen. Amen. आणि या ठिकाणी त्याला काम मिळालं डुकरं चारण्याचं. And he had the job to आम्ही feed the खूप ऐकलं swine. आहे, पुढे जाणार आहोत. And let's read further. आणि बायबल काय सांगतं माहितीये And का, what does the Bible say? तेव्हा ज्या शेंगा डुकरे खात असत त्यांच्यातले तरी खाऊन पोट भरावे असे त्याला वाटले. त्याला कुणीही काहीही दिले
नाखी. And he would gladly have filled his stomach with the pots that the swine ate, and no one gave him anything. बायबल सांगतं त्याला कुणाकडनंच काही मिळालं नाही. Bible says no one gave him anything. माझ्या भावानो, माझ्या बहिणीनो, Brothers and sisters, जगामध्ये कदाचित लोक तुम्हाला थोडे पैसे देतील. in the world people will give you some money. जगामध्ये कदाचित लोक तात्पुरतं तुमचं सांत्वन करतील. People in the world comfort you. परंतु खरंच सांत्वन आपल्या बापाच्याकडे आहे. But the real comfort comes from the Father. खरी शांती आपल्या बापाकडे आहे. The real peace comes from the Father. जे शाश्वत जीवन आहे ते पित्याकडेच आहे. The assured life comes from Father only. आणि म्हणून आम्ही आमच्या बापाचं घर कधीच सोडू नये. That is why we don't have to leave the home of a father. कारण बायबल सांगतं त्या मुलाला काय कुणी काहीच दिलं नाही. Because the Bible says that no one gave anything to the boy. याचा अर्थ काय माहितीये का? So what does this जी mean? पोकळी त्याच्या जीवनामध्ये निर्माण झाली होती. And the gap created in his life, पित्याला सोडण्याची जी पोकळी आहे, the gap after leaving the Father, आज अनेकदा आम्ही मंडळीमध्ये बसलेलो असतो आणि आमच्या जीवनामध्ये पोकळी आहे हे आम्हाला समजतच नाहीये. ह्याचं कारण काय माहितीये का? अनेकदा आम्ही पित्याच्या इच्छा मोडलेल्या आहेत. and even today when you're sitting in the church, we don't realize we have a gap because we have not fulfilled the will of the Father. आम्ही पित्याचे जे वचन आहेत, देवाची जी वचन आहेत, त्याचा आज्ञाभंगन आम्ही केलेला आहे. And the laws of the God, His commandments, we have disobeyed. त्याचे निर्बंध आम्हाला पाळायचे असतात. And we have to follow His decrees. त्याचे शास्त्र आम्हाला मान्य होणं गरजेचं आहे. I have to follow His laws. त्याचे वचन आम्हाला पाळणं गरजेचं I have to obey आहे. His verses. हो, त्याचे निर्बंध आमचा आनंद होणं गरजेचं आहे. His laws should be our happiness. परंतु त्याला आम्ही तडा देतो But we go away from it. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये तृप्तता नसते. That is why we don't have fulfillment in आम्ही our lives. मंदिरामध्ये येतो, We come to the church आम्ही चर्च उपासनेला येतो, and we come to worship परंतु माझं वैयक्तिक जीवन, because my personal life, माझं पारिवारिक my जीवन family life, आणि माझं समाजामधलं जीवन तसं अजून बदललेलंच नसतं. my life in the society hasn't का changed. माहितीये का? Why is it so? कारण बापाच्या घरामध्ये राहण्याचे काही नियम आहेत, Because there are many rules to stay in the house of the Father. निर्बंध आहे जे मला पाळायचे There आहेत. are many laws I have to obey. शास्त्र आहे जे मला मान्य होणं गरजेचं There are many आहे. scriptures I have to obey. त्याची वचन आहे जे मला पाळायची His आहेत. words are that I have to obey. Amen. Amen. आणि पुढे बायबल सांगतं, And further the Bible 17 वचन, says, 17 verse, सगळ्यात सुंदर the वचन, most beautiful. नंतर तो शुद्धीवर येऊन But then he came to his senses. म्हणाला, He said, माझ्या बापाच्या किती मोलकरांच्या भाकरीची रेलचेल आहे. how many of the fathers have enough bread? कोण कुणाला म्हणाल? Who said to whom? तो ज्याने त्याला कामाला लावलं होतं त्याच्याशी बोलला का? Did he say to the person who had given him work? मित्रांसंगती बोलला का? Did he say to his त्याने friends? बोला, हो किंवा नाही? Whom did he say? हो किंवा नाही? समजते मी काय म्हणतोय? Whom did he say? उद्राळा पुत्र हे 17 वचन काय म्हणतो तो? नंतर तो शुद्धीवरती आला. कोण शुद्धीवरती आलं? कोण शुद्धीवरती आलं? ओके. The prodigal son came to his senses. आणि म्हणाला, And then he said, माझ्या बापाच्या किती मोलकरास how many of my father's hired servants भाकरीची रेलचेल आहे have bread enough, आणि मी इथे and I here भुकेने मरतो. perish with hunger? आता हा उधळा पुत्र And the prodigal son, कुणाशी बोलतोय? whom did he talk to? तो व्हेरी गुड. कुणाशी बोलतोय तो? प्रियानो, शुद्धीवरती येणं म्हणजे काय माहितीये He का? came to his senses. खरा पश्चाताप करणं म्हणजे काय माहितीये का? What is repenting आमचं truly? स्वतः संगतीचं जे बोलणं आहे ते बदलणं. The talking that we have to ourselves should मग change. लोकांसमोर आम्ही कशी प्रार्थना करतो हे महत्वाचं नाही. Not important how we pray before people. लोकांना मी काय सांगतो हे महत्वाचं नाही. Not important what we tell परंतु people. एकांतामध्ये But in solace, माझी अवस्था काय आहे what is my condition? याचं आत्मपरीक्षण करणं Introspecting. आणि माझ्या स्वतःशी मी काय बोलतो And what I say to myself. त्याच्यावरती माझे आशीर्वाद अवलंबून My आहे. blessings depend on that. हालेलुया. Hallelujah. पुढे वचन वाचूया. And further the word says, आणि मी उठून and I arise, आपल्या बापाकडे will go to my father. जाईल, I go to my त्याला father म्हणेल, and say to him, बापा मी Father, स्वर्गाविरुद्ध I've sinned against heaven आणि तुमच्या दृष्टीने and about you पाप केले आहे. I have sinned. माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणीनो, My brothers and sisters, ज्यावेळेस आम्ही पाप करतो ना, when we sin आम्ही 2 मोठ्या आज्ञा मोडतो. and we break 2 important commandments, काल माझ्या भावंडांमध्ये उपकार स्तुतीची प्रार्थना होती. and I had a prayer with my brethren. सर्व मावशीचे मुलं, मामांची मुलं, आम्ही सर्वजण आम्ही 22-30 एकत्र आलो. All my families and cousins were together, आणि मग त्या ठिकाणी मला वचन सांगायचं होतं. and then I had to preach the word of आणि God. मी
म्हटलं 5 मिनिटं आपण एक वचन पाहूया. And let us see a word for 5 मी minutes. त्यांना काय म्हणालो माहितीये And का? what did I say to them? बायबल का दिलंय माहितीये आम्हाला? Why is Bible given to us? यासाठी की बायबल आम्हाला काय शिकवतं माहितीये का? What does the Bible teach us? बायबल आम्हाला नातं शिकवतं. And Bible teaches us the relations. माझं आणि माझ्या देवाचं नातं, Relation between me and माझं God. आणि माझ्या लोकांचं संगतीचं नातं. Relation between me and my peers. आज आम्हाला फक्त स्वतः पुरतच आम्ही विचार करतो. We think about ourselves only. काही जण फक्त स्वतःबद्दल, स्वतःच्या लेकरांबद्दल, स्वतःच्या कुटुंबाबद्दल People विचार think करतात. about the families only. परंतु लक्षात ठेवा, But listen to this. ज्यावेळेस आम्ही पाप करतो ना, When we sin, आम्ही स्वर्गाविरुद्ध पाप करतो we sin against आणि आम्ही heaven. माणसांविरुद्ध पाप We करतो. sin against the people. आता त्या पापांमध्ये आपण बोलायला खूप आहे, पण आपण तिथे जाणार नाही. There are many things to talk about पण sin. पुढे काय वचन सांगतं? And further we see 19 वचन, 19th. आता तुमचा पुत्र म्हणाव्यास And to be called your son, मी योग्य नाही. I'm no longer worthy. आपल्या एका मोलकराप्रमाणे Like your servant, मला ठेवा. make me like them. हालेलुया. Hallelujah. त्यावेळेस स्वतःच्या संगतीचे जे बोलणं बदलतं ना, When we change what we talk to ourselves, आधी स्वतःशी तो काय म्हणाला असेल माहितीये का? what did he talk to हे himself? सगळं माझं आहे, Everything is mine. मी माझ्याकडे माझ्या बापाकडनं घेणार आहे, I'll take it from my माझा father. अधिकार आहे. I have the authority. परंतु ज्यावेळेस पश्चाताप होतो ना, But when we repent, खऱ्या अर्थाने बापाची प्रेमाची घनता कळते ना, and when we know the deepness of the love of Father, त्यावेळेस बापाचं ते अगाप्य प्रेमाची समज आम्हाला होते ना, and when we know the agape love of the Father, आम्हाला कळतं की आम्ही मोलकरा, आमची लायकी मोलकरांसारखी आहे. when we know that the worth, our worth is like the servant. एका ठिकाणी देवाचा दास म्हणतो आम्ही कीटक आहोत, The servant of God in one place says that परंतु we are देवाने insects. आमच्यावरती अगापे प्रेम केलं. But he gave his तो agape आम्हाला love कीटक upon म्हणत us. नाही. He doesn't call us insects. तो आम्हाला सेवक म्हणत नाही. He doesn't call us servants. हो, आम्ही सेवक आहोत, We are servants. परंतु त्याने आम्हाला एक मान दिला आहे. But he has given us the तो म्हणजे respect. पुत्र होण्याचा Our मान. sons, जितक्याने त्याचा विश्वास ठेवला, whoever believed in him, तितक्या देवाची पुत्र होण्याचा अधिकार they got the मिळाला. authority to become sons. हालेलुया. Hallelujah. पुढे वचन काय सांगतं माहितीये का? What is written further? आणि आम्हाला माहितीये तो उठून आपल्या बापाकडे गेला. And he arose and came to his तो father. दूर आहे इतक्यात, But when he was afar, त्याच्या बापाने त्याला पाहिले, he saw him. कळवळा येऊन And with compassion, तो धावत गेला. he ran to him. त्याने त्याच्या गळ्यात मिठी घातली, And he fell in his neck. त्याचे पुष्कळ मुखे And he घेतले. kissed him. बापाने ज्यावेळेस आमचं स्वतःचं बोलणं बदलतं ना, When our self-talk changes, ते जे बोलणं आहे ती खरी प्रार्थना आहे माझ्या भावांनो आणि माझ्या and the बहिणी. self-talk is a real prayer. ज्यावेळेस माझं मी खऱ्या अर्थाने पश्चाताप करतो, When I repent in a true sense, ज्यावेळेस माझ्या बोलण्यामध्ये ती नम्रता येते ना, when the humility comes in my लोकांना talk, दाखवणारी नम्रता नाही, not the humility to show to सेवकांना people, दाखवणारी नम्रता not the नव्हे. humility to show to people, मनुष्याला आम्ही फसवू शकतो, we can deceive man, अंतःकरण पारखणाऱ्या देवाला आम्ही फसवू not शकत deceive the नाही. man who sees the ज्यावेळेस heart. माझे विचार बदलतात, When my talks change, स्वतःचं माझं बोलणं बदलतं, when my आणि self-talk मी खऱ्या changes, अर्थाने म्हणतो की नाही, मी माझ्या बापाविरुद्ध, माझ्या स्वर्गाविरुद्ध, माझ्या देवाविरुद्ध मी पाप करत आहे. in the true sense, I see मी that माझ्या I am बापाकडे sinning परत against my जाणार Father आहे. in heaven. मी माझ्या बापाकडे परत जाणार I'm going to my आहे. Father ही again. प्रार्थना This prayer, जसं काय एखाद्या बंदुकीच्या गोळीसारखी सरळ स्वर्गामध्ये this पोहोचते. prayer goes like a bullet to the heaven, ती त्याच्या अंतकणाला भेटते, and it touches the heart तो of the Father, त्याला कळवळा येतो. and He has compassion upon us. बायबल सांगतं And the Bible says, की त्याने येऊन त्याला मिठी मारली and he came and fell in his neck, आणि त्याचं चुंबन घेतलं. and then he kissed him. काय घेतलं? What did he do? काय घेतलं बापाचं? What did he do? चुंबन घेतलं. वचन काय He सांगतं? kissed वाचा. him. मुके घेतले, He kissed him. पुष्कळ मुके घेतले. He kissed him many times. मुके कशाने घेतो बरं? And how do we kiss? कशाने घेतो? How do we बोटाने. kiss? With the कशाने lips. घेतो? With the lips. मुका कशाने घेतो? How do we kiss? आम्ही वचन काय वाचलं? What did we read in Proverbs? धार्मिकाचे ओठ The lips of the righteous बहुतांचं पोषण करतात. shall feed many. ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये कमतरता येते ना, When I lack in my life, आणि ज्यावेळेस माझे विचार when बदलतात, my thoughts change, माझ्या स्वतःचं बोलणं बदलतं, when my self-talk माझी changes, प्रार्थना बदलते when ना, I pray ते changes, मला उत्तर देतो. God answers. आपल्या ओटाने मला उत्तर देतो. Through his lips he तो answers. माझं चुंबन घेतो. He kisses तो us. मला जवळ कळत घेतो. And he takes आणि us माझी closer. प्रार्थना तो ऐकतो. And he hears our आणि त्या prayers. पुढे वचन वाचलात ना, And when we read further, 35 वचनापर्यंत तुम्ही पाहिलं ना, if we read till 35th verse, स्त्रियांनो त्या ठिकाणी बाप the father आपल्या त्या
धाकट्या मुलासंगती काहीही बोलला नाही. Father didn't talk anything to the younger son. तो आपल्या ओटांचा उपयोग आपल्या धाकट्या मुलांसाठी एकाच गोष्टीसाठी करतो, ते म्हणजे आपल्या धाकट्या मुलाला तो मुके घेतो. And he just uses his lips for one thing, and that is to kiss the younger child. आम्ही वचन काय सुरुवातीला वचन काय वाचलं? What did we read in Proverbs? नीतिवचनामध्ये 10व्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये आम्ही काय वाचलं? Proverbs 10 and 21 we read. धार्मिकाचे ओठ The lips of the righteous बहुतांचं पोषण shall करतात. feed many. माझ्या पिताचे ओठ The lips of my तो father, मला जेव्हा कवेत घेतो ना, when he takes us तो मला closer, माझं चुंबन घेतो, when he kisses us, त्याला मला जास्त काय बोलायची गरजच he पडत doesn't नाही. need to talk to us. कारण ज्यावेळेस त्याच्या कवेत येणं, When we come closer to our father, मिठीत येणं when he hugs म्हणजे us, त्याच्या घरात येणं आहे. that is coming into the त्याच्या house. मिठीत येणं To hug him, म्हणजे त्याच्या त्या रेलचेलतेमध्ये येणार आहे. to come into his त्याच्या prosperity, मिठीमध्ये येणं to come into म्हणजे his त्या arms, शांतीमध्ये आणि त्या to आनंदामध्ये come येणं into आहे. his happiness and आणि peace. तुम्ही आणि ते आपल्याकडे वेळ नाही. We don't have time now. शेवटची गोष्ट आपण पाहत आहोत. Let's read another thing. तो जो धार्मिक पिता आहे, The righteous father, त्याने ज्यावेळेस ओठ उघडलं, and when he opened his lips, त्याने ज्यावेळेस तो बोलला, when he talked to him, तो धाकट्या मुलासंगती काहीच बोलला नाही. he didn't talk to the younger son. ज्यावेळेस एखादा ज्यावेळेस जगामध्ये कोणी चूक करतं ना, Whenever sometimes goes wrong in the world, आणि तो ज्यावेळेस माणसांकडे आपलं चूक कबूल करतो ना, and then when he accepts his sin in front of men, बऱ्याचदा माणूस त्याला बोल लावत राहतो, and the man starts talking to आणि him, माणूस कधीच विसरत नाही. and the man never forgets, आणि 10 वर्षापूर्वीच्या गोष्टी तो आठवून काढतो. and a man remembers things that were happened decades ago. बायबल सांगतं But Bible says, तो आमचे पाप सील बंद करतो and he closes our sins, आणि तो समुद्राच्या डोहात टाकतो. and he puts our sins in the depth of the तो ocean. आठवतही नाही. He doesn't remember our sins. आणि तो फक्त काय करतो माहितीये का? And what does he do? तो फक्त चुंबन घेतो आणि आम्हाला He जवळ just घेतो. kisses us and takes us तो in his arms. आमचे मुके आमचे मुके घेतो. He kisses us. म्हणजे काय माहितीये का? What does it mean? त्याच्या त्या शांतीचा, About his peace, त्याच्या त्या वात्सल्याचा, about his love, हो त्याच्यामधल्या ज्या समाधानाचा about the satisfaction in him. आम्हाला अनुभव येतो. We experience तो it. वैयक्तिक अनुभव येतो. It is a personal लोकांना experience. दाखवण्याची गरज नाही. You cannot show it to तो जो people. बदल आहे, The change that is there, पहिल्यांदा आतमध्ये सुरू होतो the change is आणि within, हळूहळू तो लोकांना दिसायला and लागतो. then people get to आणि see तो it. लोकांना दिसणारा बदलासाठी And when people can see it, बायबल सांगतं, the Bible says, बापाने सेवकांना बोलवलं. Father called the servants, इथं बाप आपलं ओठ वापरतो, आपले ओठ उघडतो and then Father speaks through his lips, आणि ते आपल्या सेवकांना म्हणतो, says to the servants, माझ्या मुलाला काय द्या, give धगा द्या, my child the best robe, त्याला अंगठी द्या, give him a ring, त्याच्या पायामध्ये घाला sandals on his feet, आणि पोचलेलं वासरू कापा. and then kill a calf here. आणि पुढे ज्यावेळेस मोठा मुलगा And when the elder son, ज्यावेळेस नाराज होतो when he was unhappy about this, आणि ज्यावेळेस तो बाहेरच थांबलेला असतो ना, and then he was waiting outside पुन्हा only. एकदा After that, तो जो धाकटा मुलगा आहे the younger son त्याच्यासाठी त्याचं पक्ष तो आपला बाप घेतो, and the father takes the side of तो the younger मुख son, उघडतो, and he opens his तो lips, ओठ उघडतो he speaks, आणि आपल्या मोठ्या मुलाची तो समजूत घालतो. and then he speaks to his काय older सांगत आहे son. माहितीये का? What does he say there? धार्मिकाचे ओठ The lips of the righteous बहुतांचं पोषण करतात. feed many. ज्यावेळेस तो माझ्या जीवनामध्ये तो ज्यावेळेस तो काम करतो ना, When he works in my life तो मला माझे मुके घेतो, and he kisses me, आणि ज्यावेळेस माझ्या विरोधात लोक बोलायला लागतात and when ना, people are against me, ज्यावेळेस लोक माझ्या ज्या जुने जे माझे कमतरता आहे त्याच्याबद्दल ज्यावेळेस फक्त दोष लावत राहतात the ना, old shortcomings when ते people accuse me, त्यांच्या संगती बोलतो God against talk आणि to them, तो माझं जीवन तृप्त करतो. and then he satisfies my life. पुढचे फक्त 5 मिनिट आपण घेणार आहोत. Let us read further. आणि असं देव आमचं जीवनामध्ये परिवर्तन करत And राहतो. by this thing, God converts our आणि lives. हे जे आहे ना, हे फक्त एकदाच नाही, And not, this thing doesn't happen just once. हे वारंवार आहे. It happens in हे circles. वारंवार आहे. It happens कारण iteratively. देवाला आमची प्रकृती माहित आहे. Because God knows our nature. आम्ही माती आहोत, We are flesh. म्हणून तो आमचं धीराने सहन करतो. That is why He bears with आणि patience. तो आम्हाला तयार करतो की आम्ही आणि आमचे जे नाते संबंध आहे तो दृढ करतो. And He prepares us and He establishes our relations. आता दुसऱ्या त्या धार्मिकाकडे पाहणार आहोत, Let us see to the other righteous. आणि तो आहे पेत्र. It's Peter. आणि पेत्राचं जीवन आम्हाला माहित आहे. We know the life of Peter. खरा धार्मिक त्याच्या जीवनामध्ये ज्यावेळेस त्याने प्रवेश केला, And when he went into righteousness, जो ज्यावेळेस खरा धार्मिक, उत्तम धार्मिक, when the real righteous entered into his life, ज्यावेळेस त्याने सांगितलं की जाळं टाक,
And when he told to put the net, त्याला मासे मिळाले and he got fishes, आणि त्या पेत्राला सांगितलं की तू माणसे धरणार आहेस. and he told Peter, you will be catching तो men. लगेच बदलला नाही. He didn't change instantly. बरं, आणि मग ज्यावेळेस वधस्तंभावरती ख्रिस्ताचं अर्पण झालं, And when Christ was offered on the तो cross, पुरला गेला. and he was buried, देवाच्या सामर्थ्याने पवित्र आत्म्याने ज्यावेळेस तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, and by the power of the Holy Spirit, he was resurrected. पेंटिकॉस्टच्या दिवशी आणि ज्यावेळेस तो ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं, And when he ascended to heaven, आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी on the day of Pentecost, ज्यावेळेस त्या पेत्रावरती आणि 120 लोकांवरती ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरून आला, the Holy Spirit came upon Peter, 120 people. काय झालं माहितीये What did का? happen there? पवित्र आत्म्याचं पवित्र बायबल सांगतं की जीवा उतरून आल्या, अग्नीच्या जीवा त्यांच्यावरती उतरून आल्या. And there were fire that came upon them. आणि बायबल सांगतं भूतला खालीचे सर्व धार्मिक त्यावेळेस त्या ठिकाणी भक्तिमान त्या ठिकाणी एकत्र होते. And there were many righteous down there. का त्या ठिकाणी एकत्र होते बरं? Why were there? कारण त्या ठिकाणी ते पेंटिकॉस्टचा सण साजर करायला आले They were होते. celebrating the Pentecost day. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी, On the day of Pentecost, पेंटिकॉस्टच्या सणाच्या वेळेस on the day of the Pentecost, 5 प्रकारचे अर्पण यहुदी लोक अर्पण करायचे. 5 types of offerings the Jews used to offer. प्रथम उपजाचे अर्पण, First wave offering, होम अर्पण, the burnt offering, अन्नार्पण, the grain offering, पापार्पण, the sin offering, शांतार्पण. and the peace offering. आणि हे सगळं अर्पण 5 प्रकारची अर्पण करण्यासाठी सगळे यहुदी भक्तिमान यहुदी त्या ठिकाणी यरुशलेमामध्ये त्या ठिकाणी उपस्थित And होते. to offer all these things, all the Jews, righteous Jews, will come there. परंतु त्यांना माहितच नव्हतं जे परिपूर्ण अर्पण ते वलांडाच्या दिवशी झालं आहे. But they didn't know that the perfect offering was already done on the day. ख्रिस्ताने ते अर्पण पित्याला सादर केलं आहे. And Christ has presented that offering to the Father. त्याने ते अर्पण स्वीकारलं आहे. Father accepted the offering. आणि म्हणून मंदिराचा जो पडदा आहे वरपासून खाली तो बांधला आहे. That's why the veil of the temple was torn down. जो त्या रक्तावरती विश्वास ठेवतो त्याला धैर्याने त्या कृपेच्या आसनाजवळ जाण्याचा आता धैर्य आहे, तो प्रवेश मिळाला आहे. And whoever believes in him can go courageously to him. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरून आला, And when the Holy Spirit came down, पेत्र बोलू लागला, Peter said, आणि पेत्र बोलला, and Peter said, आणि त्या ठिकाणी 3000 लोकांचं तारण झालं. and 3,000 people were saved there. ते अर्पण घेऊन आले होते. And they had got the offering. पेंटिकॉस्टचा सण साजरा करायला ते आले To celebrate the होते. day of Pentecost. परंतु खरं अर्पण काय आहे ह्याची माहिती, ह्याची जाण त्यांना झाली. But what the real offering is, they knew that today. जिवंत देवाच्या कोकराची ओळख त्यांना झाली. They knew the Son of they knew the Lamb of God. मी नेहमी म्हणतो, I say always, जर भूतावरती जर आम्ही कोकराचं गीत गायलं नाही ना, if we don't sing the song of the Lamb in the स्वर्गामध्ये earth, आम्ही कोकराचं गीत गाऊ शकणार we नाही. cannot sing it in heaven. स्वर्गामध्ये आम्हाला कोकराचंच गीत गायचं आहे. In the heaven, we have to sing the song of म्हणून the आम्हाला Lamb. भूतलावरती कोकराचं गीत गायचं. That is why we have to sing the song of the Lamb आज on आम्ही earth. काय पाहिलं? And what did we see today? धार्मिकाची ओट And the lips of the righteous, बहुतांचं पोषण they करतात. feed many. पहिला धार्मिक सर्वात महत्वाचा परिपूर्ण धार्मिक कोण आहे? Who is the first righteous? तो माझा पिता He आहे. is my heavenly त्याच्या Father. घरामध्ये मी आखो. We are in His तो temple. मला तृप्त करतो. He satisfies us. तो मला तो माझ्या गरजा भागवतो. He fulfills my needs. आणि त्याच्या पुत्राच्या रक्ताच्या द्वारे तो मला धार्मिक बनवतो. And through the blood of His Son, He makes me righteous. आणि मग माझ्या मुखातून निघणारे शब्द, And the words from my lips, माझे ओठ my lips, मग इतरांचं पोषण करतात. and they nourish others. आणि ते बाप करो And let Father do. पित्यापासूनचे Through the Father, तृप्तता the fulfillment. आणि माझ्याद्वारे लोकांना प्राप्त होणारी तृप्तता And the fulfillment through me to the people. प्रभू माझ्या जीवनातून पूर्ण करो. May God fulfill this सर्व in my गौरव, life. All glory, सर्व महिमा, all honor, सर्व प्रशंसा and all praise, प्रभूच्या नावाला असो. let it be to God. फक्त प्रभूच आम्हाला तृप्त करू शकतो. Only God can fulfill us. फक्त बापाच्या घरामध्येच आम्हाला तृप्तता आहे. Only in the house of the Father we got fulfillment. म्हणून ज्या वेळेस मला संधी मिळेल ना, Only the chance that I get always, मला माझ्या बापाच्या घरामध्ये येणं गरजेचं I आहे. need to come into the house of my Father. मगच Only then पित्याचे जे चुंबन आहे, त्याची जे मुखी आहे त्याचा अनुभव मी घेईन. the kiss of the Father we can experience that. मगच माझी जे वैयक्तिक प्रार्थना आहे ती बदलणार आहे. Only then my personal prayer would change. स्वतः सांगते माझं जे बोलणं आहे ते बदलणार My आहे. self talk would change. मग आधी मी लोकांशी ती बोलायचो Earlier I used to talk to people, आणि भांडणं निर्माण व्हायचे. and then used to be quarrel. लोक माझ्यापासून दूर जायचे. People went away from माझ्या me. बोलण्याने लोकांची खच्ची
निराशीकरण व्हायचं. Because of my talk, people were परंतु disappointed. ख्रिस्ताची धार्मिकता मला प्राप्त होते. But I got the righteousness of Christ. ख्रिस्तामुळे मी बदलतो. I changed because of Christ. माझ्या ओठांना तो इंगळ स्पर्श करतो. And He touches my lips. आता मग मी माझ्या मुखातून निघणारे शब्द पूर्वीसारखे राहत And the नाही. words of my lips are not like मग मी before. बोलतो. So I talk now लोकांना उत्तेजन प्राप्त होतं. to encourage मग मी people, बोलतो. I talk. लोकांना सांत्वन प्राप्त to होतं. comfort मग people, मी बोलतो. and I talk. लोकांना माझ्यामध्ये पित्याची पूर्णता दिसते. People see the fulfillment of Father in म्हणून me. बायबल सांगतं So the Bible जी says, चांगली कामे the good works, लोकांसमोर दिसू द्या. let it be seen to म्हणजे people, ते तुमच्या स्वर्गीय पित्याचं so that they will worship your heavenly Father. पित्याचं गौरव करतात. They'll glorify हे Him. बाप करो. Let Father do. हे सर्व आमच्या जीवनातून Let व्हावं. everything be fulfilled in our प्रभू lives. आम्हाला कृपा पुरव. And let God give His grace to us. एक छोटी साक्ष मी सांगतो आणि मग I'll tell you a small संपवतो. testimony. प्रियानो, काही दिवसांपूर्वी Before some days, महाराष्ट्रामधल्या एक प्रसिद्ध पर्यटन स्थळामध्ये मी गेलो होतो. I went to a good tourist place in मी Maharashtra. मुद्दामून नाव घेणार नाही, I won't take the name कारण त्या ठिकाणी एका त्या 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 तिचं नगर आहे, because in that place, तो जो भाग आहे the place, त्या ठिकाणचं सगळ्यात मोठं कॉन्व्हेंट शाळा जी आहे, the biggest convent school there, ज्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये मोठमोठे सेलिब्रिटी शिकले, the people of children of celebrities study there, त्या कॉन्व्हेंट शाळेच्या प्रिन्सिपलच्या घरामध्ये मला सेवेसाठी बोलवलं गेलं. and the house of the principal of that school, that convent for ministry, माझ्याबरोबर एक चर्चचा एक तरुणही होता. and one youngster from the church was with me. 17 एकरची त्यांची प्रॉपर्टी, They had a 17-acre property. स्वतःच मोठी शाळा, They had a good school there, परंतु वैयक्तिक जीवन तुटलेलं. but they didn't have a personal life. का? Why so? मुलांची त्रेधा उडलेली आहे. But the children were confused. पैसा भरपूर आहे, There are a lot of prosperity, परंतु एक मुलगी वेडी झालेली आहे. but one of the girl was retarded. का माहितीये का? Why did it happen? खरा धार्मिक जीवनामध्ये नाही. A good righteousness was out there. ज्यावेळेस वचन सांगितलं गेलं, When they listened to the word, 80 वर्षाचे ते गृहस्थ, and they were 8 years old, अँग्लो इंडियन, ते they were Anglo-Indian, शिष्टाचार भरपूर त्यांच्यामध्ये. and they had a lot of discipline. एका लेकरासारखे ते रडू लागले. They started crying like a child. का माहितीये का? Why did it happen? फक्त बापाचे शब्द Only the words of the आमचं Father. सांत्वन करू शकतात. Only they can comfort us. बापाचे शब्द Words of the आम्हाला Father. तृप्तता प्रदान They can करू शकतात. fulfill us. मनुष्याने जग मिळवलं, Man achieved the world, आत्म्याचा नाश केला, but destroyed his spirit. त्याला लाभ नाही. It cannot beneficial आमचा for खरा him. लाभ Our benefit, आमच्या बापाच्या घरामध्ये आहे. it is in the house of a Father. आज मी तुम्हाला उत्तेजन देतो. I पुन्हा एकदा. encourage you today. नेहमी प्रत्येक सेवक उत्तेजन देतात. Every servant encourages पास्टर us. उत्तेजन देतात. But pastor encourages ज्या us. वेळेस संधी मिळेल ना, Whenever I get a chance, मंदिरामध्ये या, come to the church, उपासनेला या, come to worship, प्रार्थनेला या, come to prayer. मंदिरामध्येच तुमचे आशीर्वाद आहे. Only in the church you have got blessing. बापाच्या घरामध्येच तुमचं हित आहे. In the house of Father you have देवाच्या blessing. चौळीकतेमध्येच तुम्हाला पूर्ण आनंद आहे. And being closer to God, you have complete प्रभू happiness. तुम्हाला आशीर्वाद देतो. And let God bless you. इथून पुढची वेळ मी पासांच्या हाती देतो.